का नाही येते मला. खाली जाऊन चक्र मारते म्हणजे जरा बरं वाटेल. बस बस बस. ऐक, काही झालं तरी मी काहीही केलेलं नाहीये. जे झालंय त्याच्याशी माझा काही संबंध नाहीये. ओके ओके साहेब. आणि ऐक, तू आज इथपर्यंत मला सोडायला आलास हे शेवटचं. इथून पुढे तुझा माझा काहीच संबंध नाही. माझा नंबर डिलीट कर. करतो. माझा नंबर डिलीट कर आणि यानंतर चुकून सुद्धा या घराच्या आसपास फिरकायचं नाही. ओके ओके साहेब. निघ निघ. सुजित सर तुम्ही. काम होतं माझं. काम होतं म्हणून सॉरी. मी माझं लक्ष नव्हतं. मी बघितलं नाही तुला. तू अचानक समोर. तुला काय लागलं नाही ना. नाही. सॉरी. काम होतं. सुजित सरांना काय झालं. इतक्या रात्री कुठे गेले होते आणि इतके घाबरले काय. असं कसं घडलं. असं कसं घडलं. कोण. हे घडायला नको पाहिजे होतं. हे घडायला नको होतं सुजित. अजून काय. सुजित कधी आलास तू. वाजलेत किती. सुजित कुठे होतास. सांगून जात जा रे. टेन्शन येतं सुजित मला. सुजित काय झालंय. आणि प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम. सुजित घाम आलाय तुला. काय झालंय. काय नाही काही झालं नाहीये. काही झालं नाहीये. मी ते गरम होते. मी पटकन फ्रेश होऊन येतो. बेबी तू झोप ना. मी आलो पटकन. हा. असं का वागतोय. त्याने काही घोळ घालून नाही ना ठेवलाय. काय करतो कुठे जातो काही सांगत नाही. आय होप यावेळी काही गोंधळ नको घालायला याने. शिट यार. डोक्याला ताप आहे सुजित. बापरे बराच उशीर झालाय. एक मिनिट.
आहे तसंच बसून राहा, अजिबात उठायचं नाही. नाही काय आहे, झोपेतून उठल्या उठल्या लगेच उभं राहायचं नसतं. आधी ब्लड फ्लो पूर्ण झाला पाहिजे, मग उभं राहायचं. मग उभं राहिल्यानंतर 10 सेकंद उभं राहायचं, मग तुम्हाला जिथे जायचं तिथे जाऊ शकता. काय एकदा सेन्सेस जागे झाले ना, पडायची भीती राहत नाही. ठीक आहे, गरमागरम हळदीचं दूध, यात काजू आहेत, बदाम आहे, यामुळे आईला आणि बाळाला ताकद मिळते. विटॅमिन्स, मिनरल सगळे त्यात. स्वानंदी, काय हो, कसला विचार करताय? स्वानंदी, मी तुम्हाला बोललो ना, जे झालं ते झालं, त्याचा विचार नका करू आता. सगळं विसरून पुढे जायचं. नाही म्हणे सर, मी तो विचार करतच नाहीये. मला पहाटे झोप लागत नव्हती, म्हणून मी खाली चालायला गेले होते. तर सुजित सर अचानक घाईघाईत आले आणि मला धडकले. म्हणजे लागलं नाही मला, पण खूप घाईत होते आणि घाबरलेले होते. इतक्या पहाटे कुठून आले असतील? तेवढंच ना, स्वानंदी सुजित येतो. लोक झोपायला जातात तेव्हा हा पार्टी करायला बाहेर पडतो, आणि लोक झोपेतून उठतात तेव्हा हा घरी झोपायला येतो. आणि पार्टीत जरा जास्त प्यायला असेल म्हणून धक्का लागला असेल, बस, दॅट्स इट. आणि स्वानंदी, तुमच्या बाबतीत जे घडलं ना, त्यात सुजितचा काही दोष नाही. म्हणजे काल तुम्हाला आधार देताना सुद्धा त्याचा स्पर्श झाला आणि तुम्हाला जुने प्रसंग आठवले तेव्हा. स्वानंदी, काय ना, मला मान्य आहे सुजित जरा रूढ आहे आणि त्याला माज आहे आपण सरपोतदारांचा मुलगा असल्याचा. पण आपल्याला इथून पुढे एकाच घरात राहायचंय ना, हे सत्य नाकारून चालणार नाही आपल्याला. हे बघा, अंतिम सत्य हेच आहे की सुजित साहेबांचा मुलगा आहे आणि साहेब माझ्यासाठी दैवत आहे, आणि आपल्याला एकाच घरात राहायचंय. त्यामुळे आपल्याला हे एक्सेप्ट करावंच लागणार आहे. मी जरा बंगल्यावर जाऊन येतो, साहेबांची चौकशी करतो, काल रात्री त्यांना बरं वाटत होतं की नाही. ओके म्हणे सर, मी पण येते तुमच्यासोबत. मी